टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं, कधीतरी टीम इंडियासाठी खेळायचं. पण खरंच टेनिस बॉलवरून ते टीम इंडियापर्यंत पोहोचणं शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. प्रिन्स यादवने ते करून दाखवलंय. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी चौक विशेष विषय चौकातला. कधी कधी आयुष्य आपल्यासाठी काहीतरी मोठं ठरवत असतं, पण आपल्यालाच त्याची कल्पना नसते. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे निवृत्त जवान रामनिवास यादव यांचा हा मुलगा. मुलाची भारतीय संघात निवड झाल्यानंतरचा अनुभव सांगताना ते म्हणतात, मी कधीच अपेक्षा केली नव्हती आणि आज फोन थांबत नाहीयेत. लोक घरी येऊन अभिनंदन करतायत. बाजारातल्या पिशवीसह उभ्या असलेल्या बापाच्या डोळ्यात अभिमान होता. पण यशोगाथा इतकी सोपी नव्हती. रामनिवास यांना वाटलं होतं मुलाने सरकारी नोकरी करावी आणि स्थिर आयुष्य जगावं. त्यांनी मुलाला दिल्ली पोलीस भरतीसाठी अर्ज भरायला लावले. ग्रुप डीच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले, पण प्रिन्सला फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे क्रिकेट. इतकंच नाही, कधी परीक्षा नापास, कधी इंटरव्ह्यूला गैरहजर, कारण त्याचं लक्ष फक्त मैदानावर होतं. आणि खरी गोष्ट तर इथून सुरू होते. वयाच्या 18व्या वर्षी प्रिन्सने अजून लेदर बॉलला हातही लावला नव्हता. तो फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. पण एक दिवस कोच अमित वशिष्ठ स्कूटरवरून जात होते. त्यांनी पाहिलं एक मुलगा सलग 6 यॉर्कर टाकतोय आणि त्यांनी त्याला बोलवलं आणि म्हणाले, उद्या ग्राउंडवर ये. दुसऱ्या दिवशी प्रिन्स आला. हातात फक्त 2 टेनिस बॉल व्यतिरिक्त त्याच्याकडे होतं टॅलेंट, जिद्द आणि स्वप्न. प्रवास सोपा नव्हता. 2019मध्ये एज फ्रॉडमुळे 2 वर्षांची बंदी, कोणतंही अकॅडमी बॅकग्राऊंड नाही आणि या काळात त्याचे मित्र पुढे गेले. पण त्याने हार मानली नाही. 2024मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 मॅचमध्ये 18 विकेट्स, सय्यद मुश्ताक अली करंडकात 11 विकेट्स आणि मग IPLचं दार उघडलं. लखनौ सुपर जायंट्सने 30 लाखात त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं. IPL 2026मध्ये 13 मॅचमध्ये त्याने 16 विकेट घेतल्या. या विकेटमध्ये सर्वात मोठी विकेट होती विराट कोहलीची. भल्या गोलंदाजांना घाम काढणारा विराट प्रिन्सच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. आणि आज तोच मुलगा भारतासाठी खेळणार आहे, भारतासाठी मैदानात उतरणार आहे. कोच वशिष्ठ म्हणतात, 18 वर्षांचा मुलगा ज्याने लेदर बॉललाही हात लावला नव्हता, आज भारतासाठी खेळतोय. हो, हे स्वप्नच आहे. स्वप्न पाहायला वय लागत नाही आणि यश मिळवायला शॉर्टकट नसतो. जिद्द असेल, मेहनत असेल तर टेनिस बॉल खेळणारा मुलगाही भारतासाठी खेळू शकतो. जिथे इतरांचा प्रवास संपतो, तिथून काही जणांची सुरुवात होते. तुम्हाला भविष्यात कोणत्या टेनिस क्रिकेटरला देशासाठी खेळताना पाहायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा.